महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सीईटीची अजून एक भन्नाट ट्रिक आज घेऊन येत आहे. बघा, या टाइपचे प्रश्न आले आणि मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू जर विचारली तर ती कशा पद्धतीने काढायची ते पण 5 सेकंदाच्या आत. बघा, ax² + bx + c या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर a > 0 असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू इन्फिनिटी असते आणि मिनिमम व्हॅल्यू असते 4ac - b² / 4a. आणि तेच a < 0 असेल म्हणजे x² चा कोएफिशियंट निगेटिव्ह असेल तर मॅक्झिमम व्हॅल्यू असते 4ac - b² / 4a आणि मिनिमम व्हॅल्यू असते इन्फिनिटी. आता हा जो फॉर्म्युला आहे हा पण ऍज इट इज तिथे वापरू शकतो. इथे चेक करायचं a ची व्हॅल्यू > 0 आहे तर मॅक्झिमम व्हॅल्यू तर इन्फिनिटी येणार आहे. मिनिमम व्हॅल्यू साठी 4ac - b², 4 × 5 × c आहे 14 - b² म्हणजे 64 डिवायडेड बाय 4a म्हणजे 20 येणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू येणार आहे 14 × 5 = 70, 70 × 4 280 - 64 डिवायडेड बाय 20 म्हणजेच याचा आन्सर येणार आहे टोटल 216 डिवायडेड बाय 20. याला तुम्ही सिम्प्लिफाय नक्कीच करू शकता आणि हा जो क्वेश्चन आहे याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा ट्रिकसाठी मॅथ्स वर्गाला फॉलो करा.